कौटुंबिक त्रासाला कंटाळून पीडितेने शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिरात देवाच्या चरणी धाव घेतली, पण मंदिरात वावरणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांनीच तिच्यावर रात्रभर आळीपाळीने अत्याचार केला। त्यानंतर त्यांनी पीडितेची हत्या केल्याची घटना 6 जुलै 2024 रोजी घडली होती। याबाबत सविस्तर माहिती अशी की नवी मुंबईतील एनआरए पोलीस स्टेशन हद्दीतील राहणारी 30 वर्षीय विवाहित महिला कौटुंबिक त्रासाला कंटाळून 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान डायघर जवळील शिळफाटा येथील घोळ गणपती मंदिरात आली होती। घरगुती भांडण रोज होत असल्याने ही महिला वैतागली होती। येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या 3 पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली। मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या 3 पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते। 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी 30 वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात गेली होती। दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसून होती। येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले। त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये त्यांनी भांगेची गोळी मिसळून दिली। हा चहा प्यायल्यानंतर तिची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली। दरम्यान या 3 पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला। पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेला आपल्या सोबत काहीतरी भयंकर घडल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटले आणि तिचा खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला। 2 दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला। या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला। पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्या बरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले। मात्र पोलीस स्थानकात जाता क्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढण्याची माहिती देखील इतर 2 पुजाऱ्यांनी दिली। त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली। दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या 3 आरोपींना ताब्यात घेतले। या घटनेचा अधिक तपास डायघर पोलीस करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी शेखर म्हात्रे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।